बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी खऱ्या अर्थाने चौरंगी लढत होणार आहे हे चित्र आता स्पष्ट झालेले आहे। एकंदरीतच आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गोविंद देवकाते आहेत। सर, काय सांगाल? चौरंगी लढत होत आहे। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, भाजप असेल आणि बसपा असेल, कसं पाहता या लढाई? बारामतीमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं निवडणूक होती ही वस्तुस्थिती आहे। कारण की आतापर्यंत ज्या निवडणुका बारामती नगर परिषदेमध्ये लढल्या गेल्या त्यामध्ये स्थानिक आघाडी व्हायची आणि राष्ट्रवादी अशा पद्धतीने निवडणूक व्हायची आणि बऱ्यापैकी राष्ट्रवादीला त्याचा फायदा व्हायचा। परंतु आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक सक्षमपणे सरकार आहे, देशात केंद्रामध्ये सरकार आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना गट, एक शिंदे गट अशा पद्धतीने एकत्र जरी असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र ज्याची ताकद आहे आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यानं स्थानिक प्रश्नावरती निवडणूक लढवावी असा निर्णय झाला। काही ठिकाणी जिथं परिस्थिती बरी आहे, त्याचं मिळतं जुळतं आहे, तिथं त्यांना एकत्र आम्ही लढलेलो आहे। परंतु बारामती नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा विचाराचा मोठ्या प्रमाणे नागरिक मतदार असल्यामुळं आणि आमचं समोरच्या लोकांबरोबर तेवढं मेळ बसल्या नसल्यामुळं आम्ही आता स्वतंत्र मतदारांपर्यंत पोहोचताय। सर, खऱ्या अर्थाने थेट लढत कोणामध्ये होईल? एकंदरीत प्रबळपक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्ष मानला जातो, शरदचंद्र पवार पक्ष, थेट लढत कोणात होईल? आता हा तर खरं प्रश्न तुम्हाला माहितीच आहे। कारण की शरदचंद्र पवार गट हा खऱ्या अर्थाने आता पर्याय राहिलेला नाही। कारण की आपण बघितलं मधल्या काळात इथल्या दोन्ही नेतृत्वांनी सांगितलं की आमचं आता मिळतं जुळतं झालेलं आहे। त्यामुळे आता आपण बघितलं भावनगर कारखाना, माळेगाव कारखाना आत्ताच निवडणुका झाल्या, त्यामध्ये त्यांना एकमेकाला जुळवून घेतलेलं आहे। त्यामुळे आता बारामतीमध्ये त्यांचं फक्त पर्याय म्हणून छोटा पर्याय राहिलेला आहे, ते एकमेकाच्या विरोधात नाहीत, ते बरोबर आहेत। त्यामुळे तो पर्याय संपला। राहिला तुमचा बसपाचा पर्याय, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतायत, त्यांना किती यश मिळेल त्यांचं त्यांच्या कामावर ठरेल। परंतु भारतीय जनता पार्टी हे खऱ्या अर्थाने विजयासाठी लढत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्यामध्येच खऱ्या अर्थाने लढत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या दोनच पर्याय खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये आता उभा ठाकलेले आहेत। ह्या दोन पर्यायापैकी एक पर्याय लोकांना निवडायचा आहे। आता राहिला प्रश्न माझ्यासारखे एक सामान्य कार्यकर्त्याला, सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवलेला आहे। त्यामुळे मला खात्री आहे की आज बारामतीमध्ये मी पर्याय देण्यास सक्षमपणे उभा राहण्यात यशस्वी ठरलेलो आहे। मग घराणेशाहीच्या विरोधात, इथल्या धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई चालू झालेली आहे, सामान्य कार्यकर्त्याची लढाई चालू झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। एकंदरीत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष पदाधिकारी सांगतायत, कार्यकर्ते सांगतायत की दादांनी जो बारामतीचा विकास केलाय त्या मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत होता, त्यामुळे आमचा विजय निश्चित होणार। विकास ही निरंतर प्रक्रिया आहे। तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष झालं दादा पण आमच्या बरोबर आलेत। इथल्या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारलेला आहे, माहितीमध्ये ते आलेले आहेत। त्यामुळे इथं विकास होत असताना वेगाने विकास जो होतोय तो खऱ्या अर्थाने भाजपाच्याच शक्तीमुळं, भाजपाच्या ताकदीमुळं आणि भाजपाच्या सहभागामुळे वाढलेला आहे। तुम्ही बघितलं पालखी महामार्गामुळे हजारो कोटीचा निधी हा बारामतीमध्ये आला। इथले रस्ते, पुणे बारामती रोड सुद्धा आपल्याला कधी चांगला बघायला मिळत नव्हता, परंतु भाजपाने निर्णय घेतला, पालखी महामार्ग जेजुरीपर्यंत, तिथून पुढे सुद्धा बारामतीपर्यंत येणार रोड चांगल्या पद्धतीने बघतोय आपण। फलटण बारामती जर तुम्ही विकास मानता, तुमची ताकद मानता, तुमचं महाराष्ट्राचं नेतृत्व मानता, अरे बारामती फलटण रोड तुम्हाला करता आला का? ज्यावेळेस नितीन गडकरीने त्यात सहभाग नोंदवला, केंद्राने सहभाग नोंदवला, आज 700 कोटी तुम्हाला परवा मागच्या काही 2-4 महिन्यापूर्वी दिले, त्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचं काम चालू झालं। म्हणजे सहभागाचा जो विकास होतोय तो खऱ्या अर्थाने भाजपच्या सहभागातून, भाजपाच्या विचारातून होतोय। त्यामुळे मेडिकल कॉलेज 2 बारामतीत आले, त्याचा परिणाम आज बारामतीमध्ये चांगला पाहायला मिळतोय। त्यामुळे इथल्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचा जेवढा वाटा आहे तेवढाच राष्ट्रवादीचा वाटा आहे। मग तुमचा विकासाचे मुद्दे काय आहेत की तुम्ही रस्ते केले? असं देखील म्हटलं जाते की हा विकासाची जी गती ती 2000 सालापासून मोठ्या प्रमाणात घेतली, त्यामुळे आम्ही हा विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक। बरं, तुम्ही म्हणताय 2000 सालापर्यंत सगळ्यात प्रामुख्याने विकास या 4 वर्षातला आहे। तुम्हाला खात्रीशीर सांगतो, इथल्या जी प्रशासकीय इमारती असतील, इथल्या व्यवस्था असतील, इथले रस्ते असेल, इथला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सगळे ह्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात बदललेलं दिसतंय। बारामती बदललेले दिसते। त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा आहे, इथल्या मुख्यमंत्र्याचा आहे। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, काय तुम्ही ज्या विकासाच्या गप्पा मारता त्या विकासाचा गप्पाचा बोजा सुद्धा इथल्या नागरिक, इथल्या मतदारावरती पडलेला दिसतोय। आज अनेक मी मतदारापर्यंत जातोय, नागरिकाकडे जातोय, नगरपालिकेत जात असताना अनेक दिवस झालं इथला मतदार, इथला नागरिक त्या नगरपालिकेच्या पायऱ्याची जाताना दिसतोय। कशासाठी दिसतोय? कारण की त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली घरपट्टी। आज घरपट्टीची काय परिस्थिती आहे?
अरे लोकांचं इथल्या अर्थकारण बिघडवणारी ती वाढ आहे. त्यामुळे त्या घरपट्टीवरती बोजा दिल्यामुळे इथल्या सामान्य माणसाचं इथलं अर्थकारण फसलेलं आहे. त्यामुळे माझ्यासारख्याला जर नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर ह्या बारामतीतलं पहिलं जर कुठलं काम करेल. कारण की आज आमचे मुख्यमंत्री विचाराचे आहेत, त्यांना आम्ही सांगेल की इथल्या लोकांची घरपट्टी कमी केली पाहिजे आणि पहिलं काम मी इथं मोठ्या प्रमाणात ते करण्याचा विचार मी मांडतोय आणि तुम्हाला खात्री देतो की त्याला आम्हाला यश मिळणार आहे. ओबीसी आंदोलन, मराठा आंदोलन संदर्भात आपल्यावरती अनेक आरोप होत आहेत, काय सांगाल, कशा भावना? मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये तीव्र संघर्ष झालेला आहे. कारण की मधल्या काळात ज्या पद्धतीनं तुम्ही ओबीसी समाजामध्ये मागणी केली आणि त्या पद्धतीनं मनोज जरांगेंच्या माध्यमातून ती मागणी झाली. इकडे भुजबळ साहेब असतील, ओबीसी नेते असतील, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार मांडला गेला आणि एक वेगळी भूमिका झाली. त्यामुळे मी साहजिकच आहे एक धनगर समाज ओबीसी समाजातला कार्यकर्ता म्हणून ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व किंवा ओबीसी समाजाची जी भूमिका मांडली म्हणजे ती काय कुणावर अन्याय करणारी असते का? ज्या समाजातून आपण येतो त्या समाजाची भूमिका मांडणं ही अन्याय नसून ती एक भूमिका होती आणि ती निवडणुकीच्या आधीची भूमिका होती. त्यामुळे त्याचं आता कुठेतरी राजकारण होताना दिसते. आता कुठेतरी त्याला मांडणी केली जाते. तेच व्हिडिओ फिरवून कुठेतरी तुम्हाला इथल्या समाजामध्ये गैरसमज पसरवला जातोय. मराठा समाजाचे कार्यकर्ते आमच्या भाजपमध्ये आहेत. आज खांद्याला खांदा देऊन आम्ही उमेदवारी दिलेत. आमचे नेतृत्व मराठा समाजाचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा जो जातीवादाचा विष पेरलं जाते. अरे मला उमेदवारी दिली की तुम्ही माझी जात काढता आणि तुम्ही म्हणाल मी जातीवाद आहे. त्यामुळे मराठा समाजाचा काय माझ्या उमेदवारीवर तुम्ही अनेक जातीचे अनेक दाखले दिले गेले की हे धनगर समाजाचा आहे, अमका आहे, तमका आहे, ओबीसीचा आहे, अमका आहे, तुम्हीच सांगता आणि तुम्ही म्हणता ओबीसीतनं दिली. अरे सर्वसाधारण समाजामध्ये सर्वसाधारण उमेदवारी खुला गट हा सगळ्यासाठी ओपन आहे. तिथं कोष्टी समाज उभा राहू शकतो, तिथं पारधी समाज उभा राहू शकतो, तिथं मागासवर्गीय समाजातला माणूस उभा राहू शकतो, ओबीसी समाजातला उभा राहू शकतो. परंतु आपण जे बिंबावले ह्या महाराष्ट्रात की सर्वसाधारण जागा म्हणजे काही लोकांची काही समाजाची ही वस्तुस्थिती नाही आहे. तुम्हाला सांगतो आज बारामतीत सुद्धा आज 13 नंबर प्रभाग 12 नंबर प्रभागामध्ये जर तिथं संख्या आमच्या मागासवर्गीय समाज जास्त होती तर तुम्ही स्वतः तिथं एससी समाजातल्या कॅटेगरीतला माणूस दिलेला आहे. त्यामुळे असं नाही आहे, खुल्ला गट येतो. त्यामुळे मी ओबीसी समाजाचं जरी प्रतिनिधित्व करत असलो तर सर्वसाधारण गट हा सगळ्यासाठी ओपन असतो. त्यामुळे असं काही परिस्थिती नाही. मग जातीवादी तुम्हाला सांगू का दाखले देऊ का आत्ताच्या निवडणुकीतले? आज 41 जागा आहेत तुम्हाला सांगतो. एक नगराध्यक्षाची जागा आहे. त्या 41 पैकी तुम्हाला सांगतो आज जर सामाजिक समीकरण बदललं तर 50% जागा ओबीसी समाजाला मिळाल्या पाहिजे. तिथं 50% समाज ओबीसी समाज राहतो, एससी समाज इथं 20% राहतो, मुस्लिम समाज इथं 15% राहतो. आज मुस्लिम समाजाला 2 जागा दिल्यात. ओबीसी समाजात जे 11 जागा आले त्यातली एक तुम्ही कुणबी म्हणून ओरिजिनल न देता तुम्ही आता नवीन कुणबी समाजाला 1 जागा दिली आणि तुम्ही ओपन मध्ये 17 जागा तुम्ही दिलेल्या आहेत. सर्वसाधारण मध्ये मराठा समाजाला दिलेत. मग हा जातीवाद नाही का? तुम्ही इथं सामाजिक समरस कोण सर आरोप बी होतोय की जी जागा सर्वसाधारण नगराध्यक्षासाठी तिथं ओबीसी दिले त्यांच्याकडून देखील नाही नाही, सर्वसाधारण एका समाजाची मक्तेदारी नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगतो सर्वसाधारण म्हणजे 50% खुला गट हा सर्व समाजासाठी ओपन आहे. तो तिथं एससी समाजातला माणूस उभा राहू शकतो, तिथला ओबीसी समाजातला माणूस राहू शकतो, तिथं ब्राह्मण जैन सगळ्याला तो खुला गट आहे. त्यामुळं कुठल्याही एका समाजाची मक्तेदारी नाही. 9 वर्षापूर्वी ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये निवडणूक झाली त्यावेळेस पौर्णिमा तावरे ज्यावेळेस तुम्ही दिली की त्यावेळेस ओबीसीला जागा होती, पण तुम्ही तिथं सुद्धा ओपन मधले तावरे कुटुंबात लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या खऱ्या अर्थाने तुमच्याच जातीवाद आहे. तुम्ही जातीवादी विचार करताय, तुमच्या मनात जातीवाद आहे आणि परंतु तो आमच्याकडे तुम्ही लादला जातोय. परंतु मी जातीवादाचा माणूस नाही. मी राष्ट्राला मानणार आहे, इथल्या समाज घटकाला मानणार आहे. परंतु घराणेशाहीच्या स्पष्ट भूमिका आहे माझी की इथल्या घराणेशाहीला भूमिका मी मांडणार आहे. घराणेशाहीच्या विरोधात भूमिका आहे. आपल्या समोर जे उमेदवार आहे एकंदरीत 3 वेळा नगराध्यक्षपद तिथं राहिलेलं आहे. प्रबळ उमेदवार मानले जाते. कशी लढाई होईल? कसं? साधं सोपं गणित आहे. ही लढाई जनतेची आहे. मी एक पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला एक सामान्य कुटुंबातला. मी काय इथं लोकांना अर्थीकरण पुरवणार नाही. आर्थिक आता तुम्हाला माहिती आहे बारामतीतली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त पैशावर चालते असा सगळीकडे बोबाटा आहे. मी तुम्हाला खात्री फिरून सांगतो की आमचा मित्रपक्ष प्रचंड पैसे वाटणार आहे, वाटण्याची भूमिका घेतो. अनेक वर्षानुवर्ष तुम्हाला सांगतो पैशाशिवाय इथलं इलेक्शन होत नाही अशी एक इथली भूमिका आहे तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला खात्रीशीर सांगतो पैसे जरी वाटत असला तरी तुम्हाला सांगतो आमच्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला मानणारा इथला घटक आहे. त्यामुळे जे पैसे वाटतात त्यांना आयुष्य बदलत नाहीये. आयुष्य बदलतं, जीवन बदलतं ते खऱ्या अर्थाने इथल्या विचारातून आणि भूमिकेतून. परंतु त्यामुळे त्या पैशाला इथला मतदार भीक घालणार नाही. कारण की आम्ही माळेगावच्या कारखान्यात सुद्धा आमची सीटं थोडक्यात गेली, परंतु तिथं सुद्धा पैशाचा प्रचंड महापूर आला. परंतु त्याच्या विरोधात सुद्धा 50% मतदान लोकांनी दिलेलं आहे. एकंदरीत महायुतीमधील घटक पक्ष प्रमुख लढाई आपली इथं होत आहे.
वरिष्ठ पातळीवरून भारतीय जनता पार्टीने टोकाची टीका न करण्याचा आदेश दिलेला आहे. कसं तुम्ही एक मित्रपक्ष म्हणून ह्या बाबी पाळणार आहात, समोरच्यांना काय आव्हान करणार? आमचा स्पष्ट निर्णय झालेला आहे. आम्हाला वरिष्ठांनी सूचना केलेल्या आहेत, व्यक्तिगत टीका करायच्या नाही आणि ते आम्ही दोन्ही मर्यादा पाळण्याचं ठरवलेलं आहे. आमचे समोरचे उमेदवार सचिन सातव आहेत, ते खऱ्या अर्थाने व्यक्तिशः माझे चांगले मित्र आहेत आणि ते राहतीलही. त्यामुळे त्यांच्याबद्दल कटुता आणण्याचं कारण नाही. मुद्दे आहेत आमचे घराणेशाहीच्या विरोधातले किंवा इथल्या विषयातले आणि आम्ही आता शेवटी लढाई म्हणलं की तुम्हाला मुद्दे तर मांडावं लागतील, तुम्हाला भूमिका तर घ्यावं लागेल. लढायचं आणि गप्प बसायचं अशी कशी भूमिका असेल? त्यामुळं आम्ही 3 तारखेपर्यंत आमच्या ज्या भूमिका आहेत, आमचा जो विचार आहे तो जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. शेवटी जनता जनार्दन आहे. इथला जनता मायबाप आम्हाला स्वीकारते नाही स्वीकारते हा जनतेने ठरवायचे. कारण की आजपर्यंत बारामतीमध्ये कधीही कमळ एवढ्या ताकदीनं कधी भाजप उभा राहिलं नव्हतं. आज उभा राहते हे इथल्या लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकास म्हणून निवडणूक ठेवली जाते. बसपातर्फे जे काळूराम चौधरी आहेत ते सांगतायत की कुटुंबाला 10,000 रुपये व BHK फ्लॅट देणार. काय तुमची काय रणनीती असणार आहे, काय सांगा? आता हे मी सुद्धा मीडियातून ऐकलेलं आहे. आता बसपाचे उमेदवार आमचे मित्र आहेत काळूराम चौधरीजी आणि त्यांचं ज्या पद्धतीनं प्रचार चालू आहे त्यांना त्यांच्या शुभेच्छा आहेत. ते त्यांचे प्रश्न मांडू शकतात, ते त्यांचा स्वतंत्र विचार आहे. कारण की त्याच्यावर मला बोलण्याचा कुठलाही अधिकार आहे का ते? नाही. आता तो त्यांचा विचार आहे. आता शेवटी कसे देणार काय देणार तो प्रश्न आहे. शेवटी त्यांना ज्या पद्धतीने मी थोडंसं ऐकलं त्या दिवशी की केंद्राचे जे पंतप्रधान आवास योजना आहे त्यातनं 2.5 लाख, नगरपालिकेतनं काय असं छोटं मोठं त्यांचं गणित आहे आणि त्यातनं आणि ते दिलं तर ते त्यांचा विचार आहे. त्याबद्दल मला बोलण्याचं काही भूमिका नाही. परंतु मला असं वाटतं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एक राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं, हे शक्य आहे का? आता तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. कारण कसं आहे माहिती आहे का, आम्ही भारतीय जनता पार्टी हे वस्तुस्थिती मांडणारी लोक आहेत, वस्तुस्थिती बोलणारी लोक आहे. त्यामुळे आम्हाला काहीतरी वेगळं काय रॉकेट सायन्स आम्ही करणार नाही. मधल्या काळात आम्ही लाडकी बहिणीसाठी योजना केली. तुम्हाला सांगतो मध्य प्रदेशमध्ये मी विस्तारक म्हणून काम करत होतो. तिथं आमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणली गेली. 1,000 प्रत्येक महिलेला देण्याचा विचार मांडला गेला आणि आज त्या भागामध्ये आजही ती योजना खात्रीशीर चालू आहे आणि आज त्या योजनेमुळे भारतीय जनता पार्टीला लाभ झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी पुढे गेलेली आहे. महाराष्ट्रातही आम्ही मागच्या विधानसभेला बघितलं की आम्ही आमच्या बहिणींसाठी जी योजना आणली ती खऱ्या अर्थाने भाजपचं यश आहे. काही कुणी म्हटलं तर भारतीय जनता पार्टीने अनेक राज्यामध्ये आमच्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी काम केलं आणि महाराष्ट्रात काम केलं. त्याचा परिणाम असा झाला की लाडकी बहीण खंबीरपणे आमच्या भाजपच्या पाठीमागे उभा राहिली आणि महाराष्ट्र सरकार आलं. अरे आम्ही आज बारामतीत सुद्धा खात्रीपूर्वक सांगतो, अरे आमच्या लाडकी बहिणीच्या प्रत्येक खात्यावर आज कुठल्याही बहिणीला विचारा आज कुणाबरोबर बहीण आहे तर ती भाजप बरोबर बहीण आहे. कारण की तिला माहिती आहे जर भाजप सरकार आलं तर ही बहीण टिकणार आहे, अर्थकारण टिकणार आहे. त्यामुळे हे काय गप्पा मारतात की आम्ही पैसे देऊन विकत घेऊ. अरे ऑलरेडी आम्ही समाजामध्ये आणि आमच्या बहिणींच्या जीवनामध्ये परिवर्तन आणलेलं आहे. हा भाजपचा विचार आहे. त्यामुळे आम्ही अशाच योजना आणू की तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करू. आम्ही फक्त मतदानाच्यासाठी कुठेतरी आम्हीच दाखवण्याचा उद्देश आमचा कधीही नाही. आज तुम्हाला सांगतो बिहारमध्ये सुद्धा आम्ही आमच्या बहिणींसाठी काम केलं. 10,000 रुपये सुद्धा विकास निधी आणि त्यांना ज्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी सरकारने योजना आणल्या. आज तिथं तुम्हाला सांगतो परिणाम होतोय. म्हणून आम्ही आता इथं सुद्धा बारामतीचे रस्ते बिस्ते हे जरी असले, इथला विकास जरी दिसला असला तरी आम्ही भारतीय जनता पार्टीची लोक आहे. अरे आम्ही देशामध्ये जगामध्ये प्रभाव टाकलेला आहे. आज जग त्याचा आमच्या विचाराचा आणि आमच्या कामाची पावती घेतोय. त्यामुळे आम्ही बारामतीमध्ये तुम्ही जेवढा विकास केला त्याच्या डबल विकास करण्याची भूमिका घेऊ. आणि तुम्हाला मी एक वकील माणूस आहे, एक सुशिक्षित माणूस आहे. त्यामुळे खात्रीशीर सांगतो आम्ही छोटे बोलणार नाही. आम्ही विकासाची भूमिका तुमच्याकडे मांडू. थोड्या दिवसात आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला सामोरे जाणार. खऱ्या अर्थाने प्रत्येक पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. अगदी भारतीय जनता पार्टीकडून देखील स्टार प्रचारकांची यादी जाहीर झालेली आहे. बारामतीत कोण स्टार प्रचारक असणार आहे, काय काय सांगाल? येणाऱ्या 8 ते 9 दिवस निवडणुकीला आता आज फॉर्म माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काही गोष्टी आज क्लिअर होतील आणि खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत आजपासून चालू होईल. म्हणजे उद्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टीचा पूर्ण ताकदीनं आम्हाला सपोर्ट आहे. वरिष्ठ लोकांचा आम्हाला संपर्क आहे. त्या पद्धतीनं काम चालू झालेलं आहे. कोण भारतीय जनता पार्टीचा हिताने येता येणार तुम्ही म्हणाल तशा पद्धतीनं कुणीही भारतीय जनता पार्टीचा नेतृत्व येणार आहे. कारण की इथं त्यांना निवडणूक चांगल्या पद्धतीने मंत्री देखील मुख्यमंत्री सुद्धा तुम्हाला इथं येऊ शकतात. कारण की त्यांना बारामती वेगळी नाही. बारामतीमध्ये त्यांना येण्यासाठी वेगळं काय अडचण नाही. कारण की ही निवडणूक आहे. जरी महायुतीत मुख्यमंत्री प्रमुख असले तरी सुद्धा ते बारामतीत येऊ शकतात. त्यांचे प्रतिनिधी येऊ शकतात, मंत्री महोदय येऊ शकतात, जे कोणी देश आमचे वरिष्ठ सांगतील. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. खऱ्या अर्थाने 2 तारखेला मतदान होत आहे, 3 तारखेला निकाल होत आहे. कितपत विश्वास वाटतो विजयाचा?
आम्ही लोकांपुढे जात असताना आम्ही पर्याय दिलेला आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. लोकांना पर्याय स्वीकारलेला आहे. त्यामुळे जनतेमध्ये परिवर्तन अटळ आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळं, लोकांना बदल हवा असल्यामुळं, निसर्गाचा नियम बदल असल्यामुळं तुम्हाला सांगतो ह्या वेळेस पहिल्यांदाच बारामती परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे. इथला मतदार परिवर्तनाच्या मूडमध्ये. माझ्यासारख्याला खात्री वाटते की 100% आम्ही विजयी होऊ. नक्कीच हे भारतीय जनता पार्टीचे बारामतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. खऱ्या अर्थाने बारामतीचं 2 तारखेला मतदान होत आहे. 3 तारखेला निकाल देखील राज्यभरातील सर्व नगरपालिकेचा लागणार आहे. परंतु बारामतीतील नगराध्यक्षपदाचा जे आम्ही प्रचारात फिरत असताना मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं 3 तारखेला आमच्या बाजूने निकाल लागेल असा विश्वास यावेळी गोविंद देवकाते यांनी व्यक्त केलेला पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन विशालसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.